नमस्कार. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, कशा आहात? माऊलींच्या कृपेने तुम्ही सगळ्याजणी ठीकच असणार. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना भगवान शंकराला आपण जो भस्म लावतो तो माहीत आहे, पण त्या भस्मापासून निर्माण झालेल्या भस्मासुराची कथा आपल्याला माहीत आहे का? चला, याच निमित्ताने भस्मासुराची कथा ऐकूयात आणि शिवलीलामृतचा 12वा अध्याय त्याचा देखील कथारूपाने थोडक्यात विचार करूयात. पूर्वी दक्षिण देशामध्ये अमंगळ नावाचं एक गाव होतं. जसं गावाचं नाव आहे अमंगळ, तसेच त्या गावातले लोकसुद्धा काय होते? दुराचारी, व्याभिचारी, चोरी करणारे, दरोडा करणारे, वाईट वाईट कृत्य करणारे अशी सगळी ही लोकं आहेत. त्याच गावामध्ये विदुर नावाचा आणि त्याची बहुला नावाची पत्नी असं एक ब्राह्मण दाम्पत्य राहत आहे. ब्राह्मण असले तरी वागण्यात मात्र ते अतिशय गैरवर्तन करत आहेत. परदारागमन करणं, वेश्या व्यवसाय करणं असे नको ती कामं ते दोघंही करत आहेत. चोरी लबाडी तर आहेच आहे. हे सगळं करत असताना कालांतरानं एक जर्जर अवस्था होऊन, दारिद्र्य प्राप्त होऊन तो विदूर काय होतं आहे? मृत्युमुखी पडतो आहे. मृत्यूनंतर त्याला असंख्य अशा नरकयातना भोगाव्या लागत आहेत आणि त्या नरकयातना भोगल्यानंतरही त्याला एका पिशाच्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आहे, किंवा भगवान शंकराचे दूत त्याला पिशाच्य योनीमध्ये ढकलून देत आहेत. विंध्याचल पर्वतामध्ये तो आता इकडं तिकडं फिरत आहे. खायला प्यायला मिळत नाही आहे. रक्त सगळं अंग सगळं रक्तवर्ण झालेलं आहे. अंगाची लाही होते आहे, पण पिशाच्य योनी आहे त्याच्यामुळे इकडं तिकडं सारखा भटकत आहे. इकडं जी बहुला आहे त्याची पत्नी, तिचीसुद्धा दुरावस्था झालेली आहे. एक मुलगा आहे तिला, पण तो नेमकं कुणाचापासून निर्माण झाला आहे, कुणाचा आहे हे तिच्या लक्षातही येत नाही, कारण इतके व्याभिचार कर्म ती करायची. हे सगळं होत असताना आता तिचीही वाईट अवस्था आलेली आहे. खायला प्यायला नाही आहे, लोक कुणी जवळ करत नाही आहेत. अशा वेळेस तिच्या गावापासून चाललेली एक तीर्थयात्रेकरूंची आपण जी यात्रा म्हणतो किंवा दिंडी म्हणतो ती निघालेली आहे गोकर्ण क्षेत्राला. आता ह्या दिंडीकरांच्या सोबत, त्या यात्रेकरूंच्या सोबत ही बहुला देखील काय करते? आपल्या मुलाला घेऊन त्या दिंडीमध्ये सामील होते आणि गोकर्ण क्षेत्रापर्यंत पोहोचते. पण जाता जाता तिला जो संतांचा सहभाग लाभतो, संतांची वचनं श्रवण करायला मिळतात, चांगल्या चांगल्या गोष्टी, भगवंताची लीला ऐकायला मिळते, गुणगान ऐकायला मिळते, चांगल्या चांगल्या गोष्टींचं श्रवण होतं. त्याच्यामुळे तिची जी पापवृत्ती होती किंवा तिचे जे पाप केलेले होते ते सगळे आपोआपच काय होतात? थोडेसे नाहीसे होतात आणि तिची बुद्धी चांगली सद्बुद्धी परिवर्तन होते, कारण श्रवणामध्ये तेवढी खूप ताकद आहे. योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण, नवविधा भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येत असे, असं या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की तुम्ही फक्त श्रवण जरी केलं, शुद्ध अंतःकरणानं लक्ष एकचित्त करून जर श्रवण केलं तर तुम्हाला इतर कुठलीही नवविधा भक्ती करण्याची गरज नाही. किंबहुना नवविधा भक्ती करून जे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं ते पुण्य संपूर्ण तुम्हाला एका श्रवण भक्तीमध्ये प्राप्त होऊ शकतं. तर अशी ही श्रवण भक्ती ह्या बहुलेनं काय केलेली आहे? खूप केलेली आहे, कारण तिला जाता जाता ते सगळं संतांची वचनं आहेत ते सगळं कानी पडलेलं आहे. आणि मग गोकर्ण क्षेत्रात गेल्यानंतर इतर तीर्थकरू मंडळी जी आहेत ती जशी वागतात, जसं गंगेमध्ये स्नान आहे, भगवान शंकराचं दर्शन आहे, भगवान शंकरांची पूजा अर्चा आहे, तसंच ती देखील करते आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे भगवान शंकराची आराधना आहे, तीर्थस्नान आहे, आणि नंतर मात्र पुराण श्रवणाचं पुराण श्रवण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ती मात्र तिथंही जाऊन बसते पुराण श्रवण करायला. आणि पुराण श्रवण करता करता पुराणिक बुवा जेव्हा सांगतात की जे लोक आत्ता या जन्मामध्ये भ्रष्टाचार करतात, गैरवर्तन करतात किंवा व्याभिचार करतात, अशा लोकांना नरकामध्ये जाऊन किती यातना सहन कराव्या लागतात, ह्याचं जेव्हा वर्णन पुराणिक बुवा करायला लागतात तेव्हा मात्र हिच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात. आणि तिला आठवतं की अरे, आपण तर खूप पापकर्म केलेले आहेत, आता आपलं पुढं कसं होणार? मृत्यूनंतर आपल्याला किती यातना सहन कराव्या लागतील, या विचाराने ती अस्वस्थ होते. आणि आता मात्र पुराणिक बुवांना शरण जाते आणि सांगते की तुम्हीच माझा उद्धार करा काहीतरी करून, माझ्याकडनं खूप चुका झालेल्या आहेत, अनंत चुका झालेल्या आहेत, वागू नये तसं मी वागलेले आहे, तर तुम्ही माझा उद्धार करा. असंच म्हटल्यानंतर पुराणिक बुवा तिला सांगतात की काही हरकत नाही, तू ओम नमः शिवायचा जप कर किंवा नमः शिवायचा जप करत राहा वारंवार, आणि श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने भगवान शंकराला शरण जा. नामजप तर करच, पण भगवान शंकराची आराधना कर आणि त्यांचं जे शिवलीलामृत आहे ते श्रवण कर. हे सगळं ऐकल्यानंतर बहुला अगदी श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने काय करते? तीर्थस्नान करते आहे, भगवान शंकराची आराधना करते आहे, पूजा अर्चा करते आहे आणि
पुराणिक बुवांच्याकडून ते सगळं श्रवण देखील करते आहे. इतक्या एकाग्र चित्ताने आणि अंतःकरणपूर्वक ती श्रवण करते आहे ना, की तिच्या त्या श्रवण भक्तीला प्रसन्न होऊन भगवान शंकर तिला स्वर्गातनं विमान पाठवत आहेत आणि आपल्या शिवालयामध्ये तिला घेऊन जात आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर ही अगदी भगवान शंकराची स्तुती तर करतच होती, पण तिथं गेल्यानंतर तिने उमामहेश्वराची, पार्वती मातेची देखील खूप स्तुती केलेली आहे. आणि तिच्या भक्तीला बघून पार्वती माता प्रसन्न झाल्या आहेत आणि तुला काय हवं आहे ते माग असं विचारत आहेत. तेव्हा मात्र ती अस्वस्थ होऊन सांगते की माझा पती कुठं असेल मला माहीत नाही, मला त्याचा देखील उद्धार व्हायला हवा. असं म्हटल्यानंतर पार्वती माता अंतर्दृष्टीने बघतायत आणि सांगतायत तिला की विंध्याचळामध्ये तुझा जो पती आहे तो पिशाच योनीमध्ये आहे. तू काय कर, शिवदूतांना घेऊन जा आणि त्याला तिथून घेऊन ये. त्या पद्धतीने बहुला शिवदूतांना घेते, विमान घेते भगवान शंकराचं आणि आपल्या पतीला विंध्याचळामध्ये जाऊन त्याच्या कानावरती भगवान शंकराची स्तुती ऐकून त्याच्या मतपरिवर्तन करते आहे आणि त्याला घेऊन येते. म्हणजे दोघांनाही उभयतांना काय झालं आहे, ह्या भगवान शंकराच्या स्तुतीमुळं, श्रवण करण्यामुळं, भगवान शंकराचं शिवलीलामृत श्रवण केल्यामुळं भगवान शंकराचं सदन प्राप्त झालेलं आहे, शिवालयामध्ये जाण्याचा योग त्यांना आलेला आहे. तर हा जो झाला एक भाग ह्या 12व्या अध्यायाचा. तर दुसरा भाग जो आहे महत्त्वाचा, आपण जो म्हटलो की भस्मासुराची कथा. भगवान शंकर एक अशाच प्रदोषकाळी आपल्या अंगाला भस्म लावत बसलेले आहेत आणि त्या भस्मामध्ये अचानक त्यांच्या अंगाला एक खडा लागलेला आहे छोटासा. तो खडा त्यांनी जमिनीवर ठेवला आणि भगवान शंकराचा स्पर्श झाल्यामुळे त्या खड्यामधनं डायरेक्ट एक असुर उत्पन्न झालेला आहे आणि तो असुर हात नम्रपणे जोडून भगवान शंकरासमोर उभा राहिला आणि म्हणतोय की भगवंता मला काहीतरी आपली सेवा सांगा. भगवंतालाही अतिशय आनंद झालेला आहे. भगवंताने त्याचं नावच भस्मासूर ठेवलेलं आहे. आपण ठेवलेल्या भस्माच्या खड्यातनं तो निघाला आहे, आपल्या अंगाच्या भस्माच्या खड्यातनं तो निघाला आहे, म्हणून त्याचं नाव भगवान शंकर भस्मासूर ठेवत आहेत. आणि मग त्या भस्मासुराला भगवान सांगतायत की मला रोज नवीन भस्म लागतंच आहे चिताभस्म अंगाला लावायला, तर तू तेवढी माझी सेवा कर. हा ऐकल्यानंतर भगवान शंकराची ही वाक्य ऐकल्यानंतर भस्मासुराला आनंद झाला आहे. तो जातोय रोज अगदी पायपीट करत जाऊन भगवंतासाठी भस्म घेऊन येतो आहे. पण कालांतराने त्याच्या असं लक्षात आलं आहे की आपण फक्त एवढीच सेवा भगवंताची का करावी. भगवंताची आता आपल्याला खूप पायपीट व्हायला लागली ही सेवा करता करता. मग भगवंताकडे जाऊन आपण असं काहीतरी वरदान मागून घेऊयात की ज्याच्यामुळे आपल्याला लवकर भस्म मिळेल. मग तो अतिशय नम्रपणे भगवान शंकराकडे जातो आणि म्हणतोय की भगवंता मी रोज खूप फिरतो आहे पृथ्वी तलावरती, भूलोकावरती खूप फिरतो आहे भस्म आणण्यासाठी, पण मला लवकर भस्म भेटत नाही आहे. तर तुम्ही मला असं वरदान द्या की मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो काय होईल, भस्म होईल आणि मग मी तुम्हाला त्याचं भस्म आणून पटकन देईल. म्हणजे माझी वेळेत तुमची सेवा पण होईल, तुमच्या जो सेवेचा वेळ आहे तो बाजूला टळून जाणार नाही, मी वेळेत तुमची सेवा करू शकेल. इतकं नम्रपणे सांगितल्यानंतर भगवान शंकर ते भोलेनाथ ते सहज भक्तांना प्रसन्न होणारे, अगदी नम्रतापूर्वक श्रद्धायुक्त अंतकरणाने जो कोणी भगवान शंकराची आराधना करतो, नमस्कार करतो, त्याला भगवान शंकर प्रसन्न होतात. अशा त्या भोळ्या शंकराने लगेच हो म्हटलं आणि भस्मासुराला ते वर द्यायला सिद्ध झाले. अर्थात त्या ठिकाणी पार्वती माता होत्या, भगवान गणेश होते, कार्तिकेय होते, इतर सगळी नंदी वगैरे सगळे जे होते ते सगळेजण नाही म्हणत होते भगवान शंकराला की तुम्ही याला हे वरदान देऊ नका, हा असुर कपटी आहे, तो त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. पण नाही, भगवान शंकर इतके भोळे आहेत की त्यांनी आपल्या त्या बाळाला भगवंताने आपल्या त्या बाळाला भस्मासुराला वर दिला की ठीक आहे, तुला जे अपेक्षित आहे ते होईल, तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचं भस्म होईल. हा वर मिळाल्यानंतर तो भस्मासूर मात्र अगदीच उन्मत्त झालेला आहे आणि सगळ्या भूलोकावरती येऊन त्यानं काय केलेलं आहे, अगदीच उच्छाद मांडलेला आहे. तो दिसेल त्याच्या डोक्यावरती आता हात ठेवायला लागलेला आहे. साधू संत मंडळी, ऋषी मुनी, जे चांगली सगळी लोकं आहेत, राजेश्वर, सगळ्यांच्या डोक्यावर तो आता हात ठेवायला लागलेला आहे. लोक घराच्या बाहेर पडायला भीती वाटायला लागलेले, आपले भस्मासूर कधी येऊन आपल्या डोक्यावर हात ठेवीन या चिंतेने सगळे लोक अगदी लपून राहायला लागलेले आहे. पृथ्वी अगदी अस्वस्थ झालेले आहे. भूलोकावरती सगळीकडं शांतता पसरायला लागलेली आहे आणि शेवटी भूलोकाचे सगळे लोक भगवान विष्णूंकडे जात आहेत आणि म्हणतायत की भगवंता तू ह्या संकटातनं आम्हाला सोडव. मग भगवान शंकराने वर दिला म्हटल्यानंतर भगवान विष्णू ह्या सगळ्या लोकांना घेऊन भगवान शंकराकडे जात आहेत आणि तिथं जाऊन भगवान शंकराला सांगतायत की तुम्ही जो असुर निर्माण केलेला आहे, ज्याला तो जो वर दिलेला आहे, त्या वरानं तो आता उन्मत्त झाला आहे आणि सगळ्या भूलोकावरती त्यानं काय केलेलं आहे, कहर माजवलेला आहे, सगळ्यांना तो त्रास देतो आहे. तर
तेव्हा भगवान शंकर म्हणतायत की ठीक आहे, मी त्याला समजावून सांगतो आहेत. हे सगळी गाऱ्हाणे सांगणारी मंडळी आलेली, तेवढ्यात भस्मासूर त्या शिवालयाच्या भगवान शंकराच्या समोर येऊन उभा राहतो आहे आणि त्याच्या लक्षात आलं आहे की आपली गाऱ्हाणे सांगण्यासाठीच ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. तर तो सगळ्यांना बघून म्हणतो आहे की ठीक आहे, मी तुम्हाला सगळ्यांना बघून घेईल. मग तेव्हा भगवान शंकर त्याला म्हणतायत की अरे भस्मासुरा, तू हे काय चुकीचं वर्तन करतो आहेस, तुला मी वर कशासाठी दिला आहे, तू त्याचा काय गैरवापर करतो आहेस. असं म्हटल्यानंतर मात्र भस्मासूर इतका उन्मत्त झालेला आहे की ज्याने आपल्याला वर दिलेला आहे, ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे, त्याचीसुद्धा तो काय करतो आहे, त्याच्याशी सुद्धा तो उन्मत्तपणाने बोलतो आहे. आणि भगवान शंकराला म्हणतो आहे की अरे जोगड्या, एक काम कर, तुझी जी सुंदर ललना आहे, जी पार्वती आहे, ती मला देऊन टाक आणि तू आता स्वतःचा जीव वाचव, नाही तर मी काय करतो आहे, तुझ्याही डोक्यावर हात ठेवतो. असं म्हटल्यानंतर भगवान शंकराला राग येतो आहे. भगवान शंकर म्हणतायत की भगवान शंकर पळायलाच लागत आहेत तिथनं आणि बाकीचे सगळेही पळून जात आहेत. भगवान शंकर इतके दूर दूर पळत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे हा असुर आपला हा जो असुर आहे भस्मासूर, तो पळतो आहे. आता भगवान शंकर कधी त्याच्या हाती लागणार आहेत का त्या असुराच्या? ब्रह्मादिकांचं ध्यान, सनकाधिक जे ज्याच्या आयुष्य युगानुयुगे ज्यांच्या मागे लागत आहेत, ध्यानामध्ये त्यांना येत नाहीत, असे भगवान शंकर ह्या भस्मासुराच्या हाताला लागतील का? असे कोट्यावधी वर्ष भगवान शंकर पुढं पळत आहेत आणि हा असुर त्यांच्या पाठीमागे पळतो आहे. शेवटी पार्वती माता भगवान विष्णूंची आराधना करते की भगवंता, तू माझा भाऊ आहेस, तूच मला ह्या संकटातनं सोडवू शकतोस. आणि मग त्यावेळेस भगवान विष्णू काय करतात की मोहिनीचं रूप घेतात आणि त्या भस्मासुरासमोर जाऊन उभे राहतात. इतकं सुंदर भगवान विष्णू आपल्या हिचं मोहिनीचं रूप घेतात की ती म्हणजे सगळे स्वर्गातले देवसुद्धा अस्वस्थ होते. एवढं सुंदर भगवंताने रूप घेतलेलं आहे मोहिनीचं. त्या मोहिनी रूपाची म्हणजे इतकी मोहिनी ती स्वर्गातल्या देवादिकांना पडली, तर हा भस्मासूर तर विचित्र मनाचाच होता. तर त्याला तर भगवान ह्या मोहिनीची रूपाची अगदीच म्हणजे मोहिनीच पडलेली आहे आणि तो भगवान शंकराचा नाद सोडून देतो आहे, पार्वतीचा नाद सोडून देतो आहे आणि त्या मोहिनीला आता तो काय म्हणतो आहे की मला काय कर, मी तुझ्यावर खूप आता मोहित झालेला आहे, तर तू माझ्याशी लग्न कर. तेव्हा मोहिनी रूपातले भगवानच तिला म्हणतायत, मोहिनीच बनते तिला की अरे बाबा ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण त्याच्या आधी माझी एक अट आहे की जवळच असलेलं हे झाड आहे, जे पिंपळाचं निगृध वृक्षाचं जे झाड आहे, त्याच्यामध्ये माझे काय आहेत, कुलदैवत आहेत आणि आम्ही लग्नाच्या आधी मी असा पण केलेला आहे की मी त्याच्यासमोर जाऊन नृत्य करेल. तर ठीक आहे, पण मला जो होणारा पती आहे, आम्ही दोघंजणं जाऊन त्याच्यासमोर नृत्य करावं. तर तुला जर वाटत असेल मी तुझ्याशी विवाह करावा, तर तू माझ्यासोबत येऊन त्या झाडाच्या तिथं आपण जाऊन झाडाखाली जाऊन नृत्य करूयात. पण त्याच्यातही एक अट आहे की मी जशी जशी हावभाव करेल, जसे जसे हातबारे करेल, तसं तसं तुला करावं लागेल. आता हा असुर त्या मोहिनी रूपामध्ये इतका मोहित झालेला होता की मोहिनी काय सांगते आहे ह्याच्याकडे त्यानं बारकाईनं लक्ष न देता सरळ तो हो म्हणाला आणि मोहिनी जसं जसं नृत्य करते आहे तसं तसं हा असुर नृत्य करायला लागलेला आहे तिचं बघून. आणि मोहिनीने जसाच आपल्या डोक्यावरती हात ठेवला तसंच ह्या असुराने देखील आपल्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे भस्मासुराने आणि आपल्या स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून तो भस्मासूर काय झालेला आहे, त्या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे. आसुरी वृत्ती आपल्या अंगामध्ये जर निर्माण झाली तर ती कधी इतकी निर्माण होते, ती आसुरी वृत्ती कधी आपल्या स्वतःचा घात करेल हे सांगता येत नाही. म्हणून एक तर पहिली गोष्ट आपण ह्या आसुरी वृत्तीपासून बाजूलाच असायला हवं आणि जो आपल्याला जन्मदाता आहे, ज्याने आपल्याला सगळं दिलेलं आहे, त्याचा जर आपण असा अपमर्द करायला लागलो, त्याचा जर तिरस्कार करायला लागलो किंवा त्याच्याच विरोधात जर आपण उठलो तर कधी ना कधी काळ आपल्याला अशा पद्धतीने संपवतच असतो. तर अशी ही भस्मासुराची कथा जेणेकरून ह्या 12व्या अध्यायात आलेली आहे शिवलीलामृत ग्रंथाच्या. तुम्हाला जर ही कथा किंवा शिवलीलामृतचा हा 12वा अध्याय ऐकावासा असं वाटत असेल तर मी आणि माऊली या यूट्यूब चॅनलवरती जा. तुम्हाला तुमच्या श्रवण करण्यासाठी हा 12वा अध्याय तर मी टाकलेलाच आहे, पण ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.